राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील माझ्यासोबत आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दौरा होतोय 21 तारखेपासून विदर्भाचा दौरा। कसं बघता तुम्ही या दौऱ्याकडे? बघा, त्यांनी राज ठाकरेंनी कुठे जावं, कुठे प्रचार करावा हा त्यांचा विषय आहे आणि ज्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये एकही आमदार नाही त्या पक्षाबद्दल काय राजकीय दखल घ्यावं असं आमच्या पक्षाला बिलकुल वाटत नाही। त्यांनी मराठवाड्यात आरोप केला होता की शरद पवार गटाचे कार्यकर्ते, उद्धव ठाकरेचे कार्यकर्ते माझ्या सभांमध्ये गोंधळ निर्माण करतायत। त्या पार्श्वभूमीवर नागपुरात मनसे जिल्हा प्रमुख दुरुक्कर यांनी इशारा दिलेला आहे की जो ताफा अडवेल किंवा गोंधळ घालेल त्याला तिथेच चोप देऊ। एक तर हा आरोप अतिशय धादांत खोटा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा लोकतंत्रावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे। ठोकशाहीचा राजकारणावरती आमचा विश्वास नाही आणि जर त्यांना प्रचार विदर्भामध्ये त्यांना पक्ष मजबूत करायचा असेल, मराठवाडा राज्यात करायचं असेल, त्यांना फ्रीडम आहे, त्यांनी करावं। आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत आमच्या पक्षाचा विषय असेल, आमचा पक्षाचा या असल्या कुठल्याही गोष्टीवरती विश्वास नाही। मला असं वाटतं कुठेतरी त्यांना अवास्तव महत्त्व देऊन आम्हाला त्यांना मोठा करण्याची फार गरज नाही। ते असं म्हटले की तुमची ही शरद पवार गटाची यात्रा ही विदर्भात येणार आहे, तेव्हाही विरोध करू आम्ही जर आमच्या या दौऱ्यादरम्यान विरोध झाला तर। आमच्या यात्रेला विरोध जर झाला तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याकरता आमचा पक्ष सक्षम आहे। ते तसंच म्हटले त्यांनी बघा, आम्ही सुरुवातीपासून सांगतो की आमचा पक्ष लोकतंत्रावरती पक्षात चालणारा पक्ष आहे। आमचा पक्ष काय लोकसभेमध्ये वेगळी भूमिका, विधानसभेमध्ये वेगळी भूमिका असा धरसोड वृत्ती करणारा आमचा पक्षाचा नेतृत्व नाही। आदरणीय पवार साहेबांसारखा उत्तुंग व्यक्तिमत्व आमच्या देशाचं नेतृत्व करणारा माणूस आमचा पक्षाचा अध्यक्ष आहे आणि आमचा पक्ष हा नेहमी समाजकारण प्लस राजकारण करून राजकारण करतो। शेवटचा प्रश्न, 21 तारखेपासून राज साहेबांचा दौरा इथे होत आहे, तुमची काय भूमिका असणार राष्ट्रवादीची ओव्हरऑल विदर्भात? त्यांना शुभेच्छा आमच्या। त्यांनी त्यांचा पक्ष मजबूत करा। लोकशाहीमध्ये प्रत्येक नेत्याला, प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचा पक्ष मजबूत करण्याचा अधिकार आहे आणि निश्चितपणे ते जर करणार असतील तर त्यांचा शुभेच्छा देतो मी त्यांना आमच्या पक्षातर्फे। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।